विल्हेवाट लावली जाईल आणि पुढच्या काळामध्ये धाराशिव आणि तुळजापूर दोन्ही शहरांना कचरा रोजच्या रोज उचलला जाईल आणि तो एकत्रित करून त्याच्यावरती प्रक्रिया रोजच्या रोज केली जाईल, जेणेकरून संकलन झाल्यानंतर कुठेतरी ते रचलं गेलं असं नाही होणार. म्हणजे आपला कचरा हटवणार तर ते कुठं नियोजन आहे कसं हटवणार म्हणजे काढून टाकणार. मे बी शब्दामध्ये काहीतरी चुकलं असेल. ते हद्दपार पाहिजे, कचरा डेपो हद्दपार करणार, हटवणार गेले का? मग ते सगळ्यांच्या विनंती आहे की ते हटवण्याच्या ठिकाणी कचरा डेपो हद्दपार करणार हे वाचावं. दादा 7 एकर जमीन मुस्लिम कब्रस्तानसाठी सुद्धा नव्यानं मंजूर झालेली आहे. त्यांना 7 एकर जागा त्यांच्यावर केलेली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा नवीन पुतळा आपल्याला इथं दिसतोय, त्यासाठी पण काही दिसत नाही. आणि राष्ट्रमाता जिजाऊ चौक आहे तिथे मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं असणार नाही. काही आपल्या संकल्पना असतील तर आपण पुढे मांडाव्या ना. कब्रस्तानचं पण महत्त्वाचं आहे ना. 7 एकर जमीन त्यांना प्रशासनाने ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे ना. जेव्हा केव्हा असे काही विषय पुढे येतील आपण निश्चित मदत करू ना. आपली जबाबदारी आहे ना ती. आता वचननाम्यामध्ये सर्वांगीण घटक समावेश केलेले आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु सध्याची नगरपालिकेची जी अवस्था आहे, आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आहे. स्ट्रीट लाईनच्या संदर्भात ज्या कंपनीला टेंडर दिलेलं आहे त्या कंपनीने अर्धवट काम करून त्याचे पैसे थकल्यामुळे कंपनी गेलेली आहे. तीच गोष्ट कचऱ्याच्या बाबतीत आहे. कचऱ्याचं टेंडर ज्या कंपनीला दिलेलं आहे त्या कंपनीचं बरंच देयक बाकी आहे. एकूणच नगरपालिकेची आर्थिक अवस्था अत्यंत बिकट आहे. आपली सत्ता आल्यानंतर सुद्धा हे आव्हान असणार आहे की त्या आर्थिक परिस्थितीवर बिकट परिस्थितीवर मात करून हे सगळं राबवण्यासाठी फार मोठं आव्हान आहे. त्याकडे कसं बघेल? मी काय सांगितलं, आम्ही हे वचननामा म्हणून देतोय, आम्हाला जमणार आहे याची खात्री असल्यामुळे देतोय. तुम्ही विचार करा ना, 3295 कोटी रुपये जर आपण रेल्वेसाठी मंजूर करू शकतो तर मग इथे किती लागणार आहे? 3295. आता रस्त्याचं जे आहे किती कोटी आहेत? 117 कोटीचे रस्ते आहेत. विथ टॅक्सेस 140 कोटी आहे. हे फक्त 26 किलोमीटर आहे. आम्ही म्हणतो की पुढच्या 5 वर्षात अजून 300 कोटी आणणार. कशाच्या जोरावरती बोलतोय? आम्हाला आहे ना कॉन्फिडन्स त्याचा. तोच रस्त्याचा प्रश्न आहे आता. 140 कोटींच्या रस्त्याचा जो प्रश्न त्यामध्ये एक श्रेयवादाची लढाई असलं श्रेयवाद. कारण त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्री तानाजीराव सावंत ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हे रस्ते मी मंजूर केलेले आहेत. एक मिनिट, आता आमदार खासदारांनी एक मिनिट, कोणी काय बोललेलं काही अर्थ नाही. साधी गोष्ट आहे. वास्तव त्यातलं मी अनेक वेळेस सांगितलं. वास्तव काय आहे की मी शिंदे साहेबांकडे गेलो, आम्ही देवेंद्रजींकडे गेलो. देवेंद्रजी तेव्हा उपमुख्यमंत्री होते. त्यांना मी सांगितलं की हा माझा जुना मतदारसंघ आहे, महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्यामुळे आपल्याला हे होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी शिंदे साहेबांना या बाबतीत सांगितलं आणि तो विषय तो मार्गी लागला. जर दुसऱ्या कोणी काही केलं असेल तर तरी सांगावं की आम्ही अमुकला भेटलो, अमुक हे केलं आणि सांगितलं तर मग ते खरं दूध का दूध पाणी का पाणी होऊ शकेल ना. मी जे सांगितलं ते सांगितलं आणि ॲक्च्युली मी केलं, माझ्या ऑफिसने केलं. तर श्रेयवादाचा विषय नाही. वास्तव श्रेयवाद कधी असतो? जेव्हा लोक खोटं बोलतात. इथे वास्तव जे मी सांगतोय. आणि का सांगतोय? आता मग रेल्वे कोणी आणली? रेल्वेचं काम जे आहे ते कोणी केलं नाही. खरं तर आम्हाला ताकद कोण देतं? मोदी साहेबांपासून देवेंद्रजींपासून हे सगळे देतात. आम्ही नुसते एक इन्स्ट्रुमेंट आहोत ना. जनतेची गरज काय आहे, आपल्या डेव्हलपमेंटची गरज काय आहे, त्याच्यासाठी एक काही इन्स्ट्रुमेंट काय आयुध आम्ही आहोत. दादा माझा प्रश्न भाजपच्या उमेदवार धाराशिवच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती काय काम आहे? आता मी सगळं सांगितलं नंतर ही प्रेस आता माझी आहे. आपलं काय ठरलं होतं? ताईंची वेगळी प्रेस आपण घ्यायची ठरलं ना. कधी घ्यायची ते सांगा ना. नाही तसं नाही हो. याची पण आपली वेगळी ठेवू प्रेस. आज कसं आहे, आपण डायव्हर्ट कृपया विषय करू नये. आजची प्रेस कशासाठी आहे? आपला वचननामा 1 आणि त्याच्या बरोबरीने जे काही आपण 2-3 नवीन विषय मांडले
ज्याच्याबद्दल आपण